नमस्कार मंडळी, आता आपण आहोत स्वराज्य पैलवान धाबा आटकेटप्पा येथे आणि आता रात्रीच्या बरोबर 11 वाजलेले आहेत आणि राजस्थानवरून एक साधूजी आलेले आहेत। आज इथं आपल्या इथं त्यांची एक तुम्हाला ही पदयात्रा संपूर्ण भारतभर त्यांची पदयात्रा आहे, तर तुम्हाला त्यांचे मी ही दाखवतो आधी। तर मंडळी बघा, उज्जैन महाकाल से केदारनाथ तक पहा आणि अशा प्रकारे त्यांनी बनवलेले आहे। ह्याच्यामध्ये सर्व त्यांचं मुक्कामाचं वगैरे सर्व साहित्य आहे। सोलर लॅम्प वर बसवलेला आहे आणि सोलरवर सर्व काही चालू आहे। भगवान श्रीकृष्णांचं मंदिर पहा, श्रीकृष्णांचं मंदिर पहा, भगवान श्रीकृष्णांचं। आणि आता आपण जाऊया आणि त्यांच्याशी थोडं बोलूया त्यांच्या या यात्रेबद्दल। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत, यांचं बलराम सेन नाव असं आहे आणि ते आज इथं आपल्या स्वराज्य अक्का मसूर धाबा पैलवान धाबा इथं आहेत आणि भगवान श्रीकृष्ण अतिशय सुंदर अशी आपण मूर्ती पाहतोय त्यांची आणि भगवान श्रीकृष्णांना घेऊन ते जेवण करणार आहेत। तर मंडळी, आता आपण त्यांना विचारूया, बताइए आप कहाँ से आए हो और कहाँ तक जाने वाले हो, क्या क्या करने वाले हो और भगवान आपके साथ रहते, तो थोड़ा बताइए। हम राजस्थान से आए हुए हैं, झालावाड़ जिले से। हमारी यात्रा उज्जैन महाकाल से प्रारंभ हुई 22 मई 2023 को। हमारी यात्रा 12 ज्योतिर्लिंग 4 धाम जम्मू कश्मीर से कन्याकुमारी ऑल ओवर इंडिया, क्योंकि पूरे भारत की हमारी यात्रा है। हमारे साथ लड्डू गोपाल जी है, ठाकुर जी, ये भी हमारे साथ ही यात्रा कर रहे हैं। और अभी हमारा 13 राज्य कंप्लीट हो चुके हैं, 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट हो चुके हैं और 2 धाम कंप्लीट हो चुके हैं। तर मंडळी, सर्व आपल्या कराडवासियांच्याकडून ह्यांना खूप खूप यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा देऊया आपण। खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा यात्रा खूप छान व्हावी। हर हर महादेव।